मराठा समाजासाठी जरांगे पाटलांनी रस्त्यावर उतरत सरकारला आरक्षणाचा जीआर काढण्यास भाग पाडलं। दरम्यान सरकारने काढलेल्या जीआर नंतर आता ओबीसी नेत्यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतलाय। ओबीसी समाजाचं हक्काचं आरक्षण वाचवण्यासाठी विजय वडेट्टीवारांनी महामोर्चाची हाक दिली आहे। तर वडेट्टीवार न्यायालयाचं देखील दार ठोठावणार आहेत। पाहूयात। दोन पातळीवर लढाई लढायचा आज आम्ही ठरवतो। एक न्यायालयीन लढाई आणि दुसरी आम्ही लढाई लढू ती रस्त्यावरची लढाई। मला आणि माझ्या समाजाला जे पाहिजे ते मी केलं, त्याच्यामुळे मला दुसऱ्याच्या मोर्चावर बोलायचं नाही। सरसकट असा जीआर काढून कुठला तरी दाखला देऊन त्यामध्ये ओबीसी समाजामध्ये प्रचंड आता चीड आणि नैराश्यही आहे। ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे, सरसकट सर्टिफिकेट नाही। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी पुकारलेल्या आंदोलनाला यश मिळालं आणि हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाला। दरम्यान या जीआर नंतर ओबीसी नेते देखील चांगलेच आक्रमक झालेत। सरकारनं काढलेल्या जीआरमुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागल्याची भावना ओबीसी नेत्यांची आहे। त्यामुळे आता सरकारनं काढलेल्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढणार आहेत। ओबीसी नेते विजय वडेट्टीवारांनी ओबीसींच्या न्याय हक्कासाठी मोर्चा काढणार असल्याचा निर्धार केलाय। तर वडेट्टीवार न्यायालयाची देखील पायरी चढणार आहेत। दोन पातळीवर लढाई लढायचा आज आम्ही ठरवतो। एक न्यायालयीन लढाई आणि दुसरी आम्ही लढाई लढू ती रस्त्यावरची लढाई, आंदोलनाची लढाई। अशी दोनही पातळीवर आमची चर्चा झाली आणि त्या संदर्भात एक कमिटी 25 ते 30 लोकांची विदर्भातील लोकांची करायची आणि नागपुरामध्ये त्याचा मोर्चा, आपल्याला एक मोठा मोर्चा करून आपल्या हक्काचं संरक्षण, आम्ही कोणावर अन्याय नाही तर आमच्या हक्काचं संरक्षण व्हावं आणि ओबीसीच्या हक्काला कुठेही बाधा पोहोचू नये, आरक्षणाला कुठली ठेच लागू नये, ही त्यामागची भूमिका आमची असणार आहे। मला आणि माझ्या समाजाला जे पाहिजे ते मी केलं, त्याच्यामुळे मला दुसऱ्याच्या मोर्चावर बोलायचं नाही। मोर्चा काढा, रस्ता रोको करा, पण एक मात्र माणुसकीच्या नात्याने सांगू शकतो, याच्या विरोधात, मराठीच्या विरोधात असं याच्या त्याच्या काढण्यापेक्षा तुमच्या जातीसाठी लढा, तुमची जात मोठी। हैदराबाद गॅझेटच्या पहिल्या जीआर मधनं जरांगे पाटलांनी पात्र हा शब्द गाळायला सांगितला आणि सुधारित जीआर काढायला लावलाय। दरम्यान यावरूनही वडेट्टीवारांनी प्रश्न उपस्थित केला। पात्र शब्द काढल्यानंतर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार असल्याचा दावा वडेट्टीवारांनी केलाय। तर वडेट्टीवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर जरांगेंनी उत्तर दिलं। पूर्वी सेम डेटला जो जीआर काढला त्यामध्ये पहिला जीआर पात्र असा होता आणि दुसरा जीआर त्यातून पात्र काढून टाकलं आणि सरसकट असा त्याचा अर्थ होतो। म्हणजेच या मूळ ओबीसीवर या राज्यातील हा अन्याय आहे। बघा, ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत त्यांना देण्यासाठी कुणाचाही विरोध नाही, परंतु सरसकट असा जीआर काढून कुठला तरी दाखला देऊन त्यामध्ये ओबीसी समाजामध्ये प्रचंड आता चीड आणि नैराश्यही आहे। शब्द काढायचे सांगितले, मला जेवढं काय जीआर मधलं कळतं तेवढं मी तातडीनं केलं आणि ते बदलून आल्याच्या नंतरच वकिलांना, बांधवांना, अभ्यासकांना वाचायला दिला। मला वाटलं पात्र शब्द योग्य नाही, मी तातडीनं ते 2 मिनिटाचा खेळ असेल, फक्त वाचणं बघणं, खालचं वाचलंच नाही कोणा, वरच म्हणलं हे काय ते जमत, 1-1.5 मिनिटाचा खेळ। त्याच शब्दामुळे ओबीसीवर अन्याय होतोय म्हणते। अरे आम्ही ओबीसी आहेत ना। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी देखील सरकारनं काढलेल्या जीआरवर आक्षेप घेतलाय। जीआरला स्टे देण्यात यावा अशी मागणी हाकेंनी केली आहे। तर सरकारनं काढलेल्या जीआर नंतर आता प्रमाणपत्रांचंही वाटप तत्काळ करावं, अन्यथा पुन्हा आंदोलन करू असा इशारा जरांगेंनी दिलाय। पुन्हा एकदा सरकारला तेच सांगतो, जर असे कामं केले तर आम्ही कौतुकच करणार, आम्हाला काय करायचं राजकारणाचं। पण आता ते गॅझेटियरच्या नोंदी ताबडतोब घेऊन आता प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना वितरित होणं गरजेचं आहे तातडीने। नसता तुम्हाला वाटतं काढला जीआर होईन पिन नाही, पुन्हा मराठी मग आंदोलनाच्या पवित्र्यात येणार, गप बसणार नाहीत। मग जोपर्यंत हे कोर्टात प्रकरण जाईल त्याच्यावर सुनावण्या होतील
आणि त्या सुनावण्या येईपर्यंत उद्या पंचायत राजची निवडणूक आहे, उद्या MPSCच्या एक्झाम आहेत, रिक्रुटमेंट आहेत, त्या लोकांचं काय? त्यामुळं मग निवडणुकीसाठी वगैरे असं काय केलंय का? हे असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळं इमिजिएट ह्याला स्टे घेणं, एका बाजूला न्यायालयीन लढाई आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची लढाई, ओबीसीना एकत्र करणं, ओबीसीना जागं करणं आणि आपलं आरक्षण संपलंय हे समजावून सांगणं हे आज रोजी आपलं कर्तव्य आहे. जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण केल्यानंतर ओबीसी नेत्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. ओबीसींच्या हक्काचं काढून मराठा समाजाला दिलं जातं अशी भावना ओबीसी नेत्यांनी व्यक्त केली आहे. तर ओबीसींचं कोणतंही आरक्षण न काढता मराठा समाजाला न्याय दिल्याचं उदय सामंतांनी म्हटलंय. तर ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण दिल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. समाजाच्या न्याय हक्कासाठी देखील उपसमिती स्थापन केली पाहिजे, ज्याला कॅबिनेटचा दर्जा असतो आणि त्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत, त्याच्यामध्ये छगन भुजबळ साहेब आहेत, पंकजाताई मुंडे आहेत, माझ्या मैत्रिणी अतुल सावे आहेत, आमच्याकडनं गुलाबराव पाटील आणि संजय राठोड आहेत. त्याच्यामुळे जशी आमची मराठा आरक्षणाची समिती आहे तशीच ओबीसीच्या न्याय हक्कासाठी कॅबिनेटची उपसमिती देखील जाहीर केली. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा होईल. इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणून हैदराबादचे गॅझेट मधले रेकॉर्ड चालतील अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे. सरसकट सर्टिफिकेट नाही, नोंद असलेल्यालाच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळण्याच्या संदर्भात सोपी कार्यपद्धती आपण केली. यामुळे मराठा समाजाचा खरी नोंद असलेला जो व्यक्ती आहे तो वंचित राहणार नाही, त्याला त्याचा फायदा होणार आहे. पण त्याच वेळी ओबीसी समाजाच्या ताटातलं कुठेही काढून घेण्याचं काम आम्ही केलेलं नाही. मराठा आरक्षणाचा GR काढल्यानंतर आता ओबीसी नेते विरुद्ध जरांगे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. आधी छगन भुजबळांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. आता वडेट्टीवारांनी देखील ऑक्टोबरमध्ये महामोर्चाची हाक दिली आहे. तर रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढण्याचाही इशारा वडेट्टीवारांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.